हिंदी बुक हिंदी बुक ओपन करायची आहे. आणि काल सारखं मोबाईलला सारखं सारखं टच करायचं नाहीये छोट्या मुलांनी. नाही तर मग मध्येच म्यूट होतंय, मध्येच अनम्यूट असं होतंय, ते डिस्टर्ब होतोय ना क्लासमध्ये. ओके, मी स्क्रीन शेअर करते. सगळ्यांना स्क्रीन व्यवस्थित दिसतीये का? आवाज येतोय का? सांगा एकदा. सगळ्यांना आवाज येतोय? स्क्रीन दिसतीये? स्क्रीन दिसली का सगळ्यांना आता? ओके, थँक्यू. फर्स्ट लेसन, फर्स्ट लेसन का नाम क्या है? फर्स्ट लेसन है स्वर. म्हणजे स्वर माहिती आहेत ना तुम्हाला? सिनियर केजी मध्ये तुम्ही शिकले असाल, ज्युनियर सिनियर मध्ये. अ आ इ ई, अ पासून आहा पर्यंत. सगळ्यांना माहितीये अ आ इ? अ पासून कोणते शब्द असतात, आ पासून कोणते असतात? अ से आहा तक शिकलेत सगळे हिंदीमध्ये. सेम जसं मराठीमध्ये असतं ना अ आ इ ई, तसंच हिंदीमध्ये पण असतं. फक्त हिंदीमध्ये हिंदीमधले शब्द असतात. अ पासून सुरू होणारे, आ पासून सुरू होणारे हिंदीमधले शब्द असतात. आणि मराठी जेव्हा आपण शिकत असतो तेव्हा मराठीमधून असतात ते शब्द. तर आपल्याला लास्ट इयरचीच रिव्हिजन दिलेली आहे फर्स्ट लेसन मध्ये. तर हे अ पासून आहा पर्यंत जे असतात त्याला काय बोलायचं? स्वर. आणि नंतर असतात ते व्यंजन. क ख ग घ असतं ना ग पर्यंत, ते व्यंजन असतात. आणि अ पासून आहा पर्यंत असतात त्याला म्हणतात स्वर. म्हणजे आवाज काढल्यासारखं असतं ना, असं आ इ ई उ उ ए ऐ ओ औ आहा. हे कसं स्वर निघतात आपल्या तोंडातून, त्याच्यामुळे त्याला बोलतात स्वर. तर मला अ आ इ ई कोण अ पासून काय बनतं? अ से क्या होता है? आ से कौन सा शब्द होता है? कौन बताएगा? हिंदी बोललेलं समजतं सगळ्यांना? छोट्या मुलांना हिंदी थोडं थोडं हिंदी बोललं मध्ये मध्ये तर समजेल का? ओके. कनिष्का सांग. ओ से अनार, आ से येस, व्हेरी गुड. आम, ई ओके. से इमली, हम्म. ई से ईख, ऊ से बास. ऊख. बर बर, बास आता. व्हेरी गुड. आता आपण दुसरं कुणाला तरी विचारूया. ठीक आहे. छोटी ऊ से हे सांगितलं ना तू, उल्लू ऊक सांगितलं ना. बड़ी ऊ से क्या होता है? कौन बताएगा? ऊ से उल्लू भी होता है, छोटी ऊ से. देवांग, आप बताओ. देवांग. काय? बड़ी ऊ.
ओ से ऊ काय छोटी ऊ सांगितलं ना, आता बडी ऊस सांग तू. उन उस से उन ऊंट. व्हेरी गुड. ए से एडी एडी. व्हेरी गुड. आई से ऐनक ऐनक. व्हेरी ओ गुड. से ओखली ओके. से आहा औ से आ आ से औरत औरत. व्हेरी गुड. आणि अन से अ वरती डॉट दिलेला आहे. अम से काय असतं? अंगूर अंगूर अंगूर. व्हेरी गुड. आणि नंतर येतो आहा. आहा स्वरला कोणताही शब्द नसतो त्याच्यापासून सुरू होणारा, म्हणून ते ऍज इट इज असतं. आणि नंतर असतं रू. रू से ऋषी ऋषी. व्हेरी गुड. माइक ऑफ कर. मी परत एकदा समजावून सांगते. अ से अनार, आ से आम, ई से इमली, बड़ी ई से ईख, ऊ से उल्लू, बड़ी ऊ से ऊंट, रू से ऋषि, ए से एडी, ऐ से ऐनक. ऐनक म्हणजे चष्मा असतो ना, त्याला ऐनक बोलतात हिंदीमध्ये. ओ से ओखली, औ से औरत. औरत म्हणजे लेडी. अन से अंगूर. अंगूर म्हणजे द्राक्षे. आहा. नंतर रू से ऋषी. हे तर लास्ट इयरच रिव्हिजन आहे. सगळ्यांना येते अ आई. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट पेज वरती जाऊया. लेसन नंबर 2 काय आहे? व्यंजन. मगाशी मी सांगितलं ते होते स्वर. आणि हे काय आहेत? क पासून ग पर्यंत काय असतात त्याला बोलतात व्यंजन. क से ग तक जो शब्द होते हैं उसको व्यंजन बोलते हैं. जैसे कि क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श. नंतर श स ह ळ नसतं बघा हिंदीमध्ये. आपण मराठीमध्ये ळ पण येतं ना नंतर, ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये नसतं. नंतर मग श स ह आणि ग येतं डायरेक्ट. ठीक आहे. मला क से स्टार्ट होणार कोण सांगेल शब्द? क से बनने वाला शब्द कनिष्का सांग. क से कमल कमल. व्हेरी गुड. ख से खटारा खटारा. हिंदी मध्ये काय होतो? हिंदी में क्या होता है ख से? ख से खरबूज. नाही, वो मराठी आहे ना, मराठी वाले शब्द आहेत ते. हिंदी मध्ये होतं ख से खरगोश. ख से खरगोश. खरगोश म्हणजे घर ससा. से घर. नाही, ग से ग. ख नंतर ग येतं. ग से ग से गणपती. ते मराठी शब्द झाले. इट्स ओके. पण ग आपल्याला से आपण हिंदी शिकतोय, हिंदी व्यंजन शिकतोय ना आपण. मग ग से होतं गमला. हा ग से गमला किंवा मग ग से गधा. गमला. ओके. व्हेरी गुड. तू माइक ऑफ कर आता. ग से घ से चालू होने वाला शब्द
घ से कौन सा शब्द बनता है? विराज बताओ। घ से विराज माइक ऑन कर। को से कमल, से खरगोश, ग से गधा, ग घ से घर, घ से च घर। से चल, च से च से चम्मच, च से छतरी, ज से जहाज, ज से झरना, ज से जनता, ट से टमाटर, ट से अरे बापरे। ठप्पा, ड से डमरू, ढ से ढक्कन, ओके, थांब आता च तू। से व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर बघा किती फास्ट सांगितलं विराजने आपल्याला. माइक ऑफ कर ग से विराज. तराजू, अरे बाप. धर्म, थांब थांब तू, आता आपल्याला सगळ्यांना शिकायचंय ना, सगळ्यांना शिकवायचंय आपल्याला. व्हेरी गुड. तू माइक ऑफ कर आता. तर क से क्या होता है? क से देखा हमने, क से कमल, ख से खरगोश, ग से गमला किंवा मग गधा, घ से घर किंवा मग घडी पण होतं घ से हिंदीमध्ये. घ से घर होता है, घ से घड़ी होती है. च से चरखा होता है, च से चम्मच होता है, छ से छत्री किंवा छाता म्हणतो ना आपण छला हिंदीमध्ये, तर छ से छाता. ज से जहाज, झ से क्या होता है? झरना. नंतर काय येतं? नंतर एक अ दिसतोय आपल्याला. त्याच्या काही शब्द असे काही व्यंजन असे आहेत की त्याच्यापासून शब्द बनत नाहीत. उसके बाद क्या आता है? झ के बाद क्या आता है? ट आता है. ट से क्या होता है? टमाटर. ट से टमाटर. ठ से ठप्पा किंवा ठठेरा. ठ से ठप्पा म्हणजे तो शिक्का देतो ना आपण, त्याला बोलतात हिंदीमध्ये ठप्पा. ड से डमरू. ड से होता है डमरू. ढ से ढक्कन होता है, ढ से ढक्कन. और न, ढ के बाद क्या आता है? न आता है. न से न पासून कोणताच वर्ड नसतो हिंदीमध्ये. त्याच्यानंतर येते त. त से तराजू. त से क्या बनता है? तराजू. थ से विराजने सांगितलेलं ना आपल्याला त पर्यंत. आता कोण सांगेल? आयशा सांग. थ से क्या होता है? पुढचे 4 लेटर सांगायचे तू. हा, 4 लेटरच सांगायचे. थ से थर्मस. ओके, व्हेरी थ गुड. से थर्मस, द द से से दरवाजा, दरवाजा. व्हेरी गुड. ध दफ्तर, से ध से ध से क्या होता है? धनुष, धनुष. वेरी गुड, धनुष, वेरी गुड. न से नल, नल होता है. नल, नल. व्हेरी गुड. तू प माइक से ऑफ कर आता. पतंग, तू माइक ऑफ कर. तुझ्या दुसऱ्या फ्रेंडला विचारूया आपण. सगळ्यांना आलं पाहिजे ना. आता प पासून कोण सांगेल? प से क्या होता है? प से कौन सा शब्द बनता है? देवांग सांगणार का? देवांग आप बताओ. ब से बदक, प से पतंग, पतंग. यस, व्हेरी गुड. फ से ब से बदक, ब से बदक. फ से फल. बथक असतं हिंदीमध्ये ब काय? से भालू, बथक. ओके. भ से भ से भालू, भालू. व्हेरी गुड. म से मछली, मछली. व्हेरी गुड. तू माइक ऑफ कर आता. सगळ्याच मुलांना येतंय. हिंदी मधले शब्द सगळ्या मुलांना येतात.
आता कुशाल सांग शेवटचे राहिलेले. बचे हुए शब्द अभी कुशाल बताएगा हमें. क्या होता है? भ के बाद क्या आता है? म पर्यंत सांगितलं ना. म से मछली. नंतर काय येतं? य से क्या होता है? य य व्यंजन से क्या बनता है? कौन सा शब्द बनता है? य से बनता है यज्ञ. यज्ञ यज्ञ. यज्ञ आपण. तसं हिंदीमध्ये यज्ञ. यज्ञ र से र से र से कौन सा शब्द बनता है? रथ. रथ रथ. रथ यस. ल से कौन सा शब्द बनता है? ल से ला ल से लट्टू. लड्डू मराठी. हाँ, लड्डू भी हो सकता है. लट्टू. लट्टू म्हणजे तो भोवरा असतो ना, तर त्याला मध्ये काय म्हणतात? लट्टू. ठीक है. व से क्या बनता है? वशे व क बनता है. व से वक. वक वक नावाचा पक्षी असतो ना, तो व पासून बनतो. श से क्षत्रिय क्षत्रिय नाही, ते क्ष से क्षत्रिय असतं मराठीमध्ये. क्ष पासून असतं ते. श पासून काय बनतं? शलगम. हिंदीमध्ये श पासून काय बनतं? शलगम. बीटरूट असतं ना, त्याला शलगम म्हणतात हिंदीमध्ये. ठीक आहे. तू माईक ऑफ कर आता. अगला शब्द कोण बताएगा? कोणी नाही सांगितलं. कोण राहिलंय? आयशा सांग. श से क्या होता है? श से शामरुक शामरूक. दूसरा श से षटकोन षटकोन. व्हेरी गुड. श से षटकोन. ह से हाथी हाती. व्हेरी गुड. आणि नंतर आलं क्ष. क्ष तर नाहीच आहे ह्याच्यामध्ये. वरती आहे. वरती आहे. हच्या वरती क्ष. श पासून काय बनतं? श से कौन सा शब्द बनता है? क्षत्रिय. क्ष से क्षत्रिय. नंतर आहे त्र. क्ष नंतर कोणतं आहे व्यंजन? त्र. त्र से क्या बनता है? कौन सा शब्द होता है हिंदी में त्र से? त्रिशूल. त्रिशूल. त्र से त्रिशूल. आणि नंतर राहिला हे राहिला ग्य राहिला. ग्य से क्या बनता है? यज्ञ नाही, ते यज्ञ तर य पासून बनला होता. त्याच्यामध्ये पण ग्य यूज करतात. पण ग्य पासून कोणता शब्द स्टार्ट होतो ते सांगायचं आपल्याला. ग्य से बनने वाला शब्द है ज्ञानी. ग्य से क्या बनता है? ज्ञानी. जसं मराठीमध्ये म्हणतो ना आपण ज्ञानेश्वर, ज्ञानी, तसं हिंदीमध्ये ग्य बोलतात त्याला. आपण न्य म्हणतो ना मराठीमध्ये, हिंदीमध्ये ग्य बोलतात. आणि नंतर आहे ओके. माईक बंद कर. माईक बंद कर. ओके. आणि नंतर आहे श्र. खाली एक दिसते आपल्याला. श्र पासून पण बरेच शब्द तयार होतात. श्रम आहे, श्रमिक आहे, श्री होतो. श्री गणेशा म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये श्री बनवतो. तर तिथे श्र दिलेलं आहे. मी हे केलीये.
विंडो. श्र दिसतोय सगळ्यांना? तर श्र पासून पण बरेच शब्द बनतात. आणि हे ज्याच्या खाली डॉट दिलेला असतो ना, त्याच्यापासून शब्द स्टार्ट नाहीत होत. ठीक आहे, व्यंजन आले लक्षात सगळ्यांच्या? आपण रिव्हिजन घेतली स्वर आणि व्यंजनची. आठवले सगळ्यांना स्वर व्यंजन? ओके. पहिले आपण लास्ट इयर काय शिकलो होतो? स्वर आणि व्यंजन हे पाहिले आपण. अ आई स्वर पाहिले आणि क ख ग घ हे सगळे व्यंजन पाहिले. आता ह्या स्वर आणि व्यंजन पासून सुरू होणारे शब्द, 2-2 अक्षरी शब्द बघणार आहोत आपण. व्यंजन किंवा स्वर ऍड करून होणारे शब्द शिकायचे आज आपल्याला. पहिले इथे एक ऍक्टिव्हिटी आहे. मॅच करतो ना आपण मराठीमध्ये किंवा इंग्लिशच्या पिरियड मध्ये आपण कसं मॅच करतो, एखादा लेटर असेल तर त्याला मॅच करतो, तसं हिंदीमध्ये पण काही पिक्चर्स दिलेले आहेत त्यांनी. तर क्वेश्चन काय दिलाय? वर्णों को चित्रों से मिलाए. म्हणजे हे वर्ण आहेत सगळे, क ख ग घ जे पण दिसतात आपल्याला. छ दिसतोय, न प दिसतंय ना, एक फ्लावर बनवलेले असे सगळे फ्लावर्स दिलेले आहेत आणि त्याच्या बाजूला पिक्चर्स दिलेले आहेत. त्याच्या ऑपोजिट साईडला पिक्चर्स आहेत, तर ते आपल्याला मॅच करायचे. तर जसं की फर्स्ट पिक्चर कशाचं आहे, चित्र कशाचं आहे फर्स्ट वालं? तर घर. घर. तर घर हे जो पिक्चर आहे ते कशाने स्टार्ट होतं? घर शब्द कशाने स्टार्ट होतो? तर घ पासून. तर याच्यामध्ये तुमच्या बुक मध्ये बघा तुम्ही, घ कुठे दिसतोय आपल्याला? घ दिसतोय का कुठे? इकडे पर्पल कलरचं फ्लावर दिसते आपल्याला. दिसलं सगळ्यांना? फळांच्या जवळ घ. तर घ से घर होता है, इसलिए हम मैच करेंगे घर से लेके घ तक, मतलब घर चित्र से लेके घ व्यंजन तक हमें एक लाइन खींचनी है. ठीक आहे. नंतर काय दिसतोय आपल्याला? मगाशीच पाहिलं आपण, नळ, नल. न से स्टार्ट होणारा शब्द येतो नळ, नल. तर तो नल, न कुठे दिसतंय आपल्याला? तर जवळच आहे, नच्या शेजारीच आहे न. नलच्या शेजारीच एक व्यंजन दिसतंय न. दिसलं सगळ्यांना ऑरेंज कलर मध्ये? तर नळला नलला मॅच करायचंय नशी. ठीक आहे. नंतर आहे पतंग. प से पतंग. मग अशी पाहिलं ना आपण व्यंजन मध्ये, पतंग कशापासून स्टार्ट होतो? प पासून. मग पतंग आणि इथे प ला मॅच करायचंय. नंतर हे काय दिसतंय रेड कलरचं? टोमॅटो सारखं दिसतंय ना. हिंदीमध्ये काय म्हणतात टोमॅटोला? टमाटर. टमाटर कशापासून स्टार्ट होतो? ट पासून. तर मग ट आणि इकडे ट दिसतंय टमाटरच्या बाजूला, ट आणि टोमॅटोला मॅच करायचंय. नंतर आहे डमरू. ड से डमरू. तर ड कुठे? ड कुठे शोधा तुमच्या बुक मध्ये. कहाँ पे ड देखिए, लास्ट में इधर. तर हे डमरूला आणि इथे जो आहे शब्द ड ला मॅच करायचा आपल्याला. नंतर आहे
तरबुजा, तरबूज. तर ते तला वरती त दिसतोय स्क्रीन वरती, तर त्याला मॅच करायचंय. नंतर आहे धनुष. ध से धनुष, मगाशी बघितलं आपण ध से धनुष. तर धनुष आणि इकडे ध ला मॅच करायचे. ध से धनुष आणि इथे ध. नंतर आहे इथे वरती जहाज. ज से जहाज. ज पासून स्टार्ट होतो ना जहाज, मग ज कुठे शोधायचंय? ज कहाँ पे? ज इथे दिसतोय बघा. तर जहाज आणि ज ला मॅच करायचंय. नंतर आहे झरना. झ से झरना. झ से झरना आणि झ कुठे खाली दिसतोय सगळ्यात लास्टला झ. झ से झरना आणि झ ला मॅच करायचंय. नंतर हे काय दिसतंय, काय बोलतात त्याला? छोटस दिसतोय अॅनिमल, छोटसा. त्याला काय बोलतात हिंदीमध्ये? गिलहरी. काय बोलतात त्याला? त्याला बोलतात गिलहरी. गिलहरी कशापासून स्टार्ट होते? ग पासून. इथे ग दिसतोय का बघा? इकडे दिसतोय, पतंगाच्या शेजारी दिसतोय ग. तर तिथे मॅच करायचंय आपल्याला. नंतर आहे काही फळं दिसतात आपल्याला, मग हिंदीमध्ये काय म्हणतात फळांना? फल. फल म्हणतो ना आपण. तर फ पासून स्टार्ट होतो, फ से फल. तर फळ आणि फल आणि फ ला मॅच करायचे. फ व्यंजनला मॅच करायचे. नंतर आहे बकरी. ब से बकरी. बकरी कशापासून स्टार्ट होते? ब पासून. मग इकडे ब आणि बकरीला मॅच करायचे. नंतर थ से थैली. थैली कशापासून स्टार्ट होते? थ पासून. मग इकडे थ ला मॅच करायचे. बकरीच्या शेजारी दिसतोय थ. दिसला सगळ्यांना? तो मॅच करायचंय. नंतर आहे छत्री. छत्री किंवा छाता कशापासून स्टार्ट होतो? छ पासून. छ कुठे बघा? एकदम फर्स्ट जिथून स्टार्ट होते आपले फ्लावर्स, तिथे बघा छ दिसतोय. छ आणि छत्रीला मॅच करायचंय. सबको समझ में आया? सगळ्यांना समजलं का? ओके. नंतर काय? दो अक्षर वाले शब्द. आता व्यंजन पाहिले आपण सगळे, क ख ग घ वगैरे, अ आ इ ई. तेच आता दोन व्यंजनला आपल्याला जोडायचे. तुम्हाला सगळ्यांना तर येत होते आता, क पासून ग पर्यंत सगळ्यांना रीड करायला आले शब्द. तसंच मग आता ते शब्द दोघे जॉईन करायचे. जॉईन करून आपल्याला एक शब्द बनवायचा आहे. दो अक्षरी शब्द बनाना है. दो अक्षरों को जोड़ के एक जोड़ अक्षरी शब्द बनाना है. जैसे की जोड, इधर काय क्वेश्चन दिलाय? जोडे और पढे. म्हणजे जॉईन करायचे दोन व्यंजनला आणि रीड करायचे. इकडे दिसतंय का तुम्हाला एक लेटर दिसतंय, पत्र. त्याला हिंदीमध्ये काय बोलतात? खत. तर ख आणि ख प्लस त म्हणजे ख आणि त ला जॉईन करायचंय. मग इक्वल टू काय बनतं? खत. ख आणि त ला जोडल्यावर काय बनतो? खत. म्हणून मग ख प्लस त इक्वल टू खत असं दिलंय त्यांनी. म्हणजे की ख आणि त ला त्यांनी जॉईन केलंय, त्याच्यानंतर त्याचा आन्सर काय आलंय? खत. असा शब्द बनवायचा आहे.
वरती काय दिसतंय? हंडा दिसतोय ना, घट. हिंदीमध्ये काय बोलतात त्याला? घट. घ प्लस ट इक्वल टू घट. घ आणि ट ला जॉईन करून काय शब्द बनतो? घट. आता हे काय? वट. वड मराठीमध्ये म्हणतो ना आपण वड, हिंदीमध्ये बोलतात वट. व प्लस ट इक्वल टू वट. म्हणजे व आणि ट ला जॉईन करायचंय, त्याच्यापासून कोणता शब्द बनतो? वट. न प्लस ल, नल. न और ल को जोड़ के कौन सा शब्द बनता है? नल. खाली दिलंय पढ़े और समझे. हे इझी इझी वर्ड बघा, त्याला उकार नाहीये, ई की मात्रा नाहीये, आ की मात्रा नाहीये. एकदम इझी इझी वर्ड आहेत ना सगळे, नुसते व्यंजन दिलेले. तर पढ़े और समझे. फर्स्ट कोणता शब्द आहे? हल. हल. नंतर आहे पल. पल. छल. छल. मग अशी जसं जॉईन करून बनवलं होतं त्यांनी, तसंच आपल्याला आता पटपट रीड करायचं, ट्राय करायचं. चल. चल. टल. टल. नट. नट. नर. नर. घर. घर. डर. डर. पर. नंतर आहे झर. मत. घट. झट. पट. पथ. फर आणि फल. लास्ट आहे शब्द फल. आता 2 अक्षर जोडले होते ना आपण, 2 व्यंजन. आता 3 अक्षर वाले शब्द. जोडे और पढ़े. 3 अक्षर वाले शब्द म्हणजे 3 अक्षर आपल्याला जोडायचे, जॉईन करायची आणि त्याच्यापासून एक शब्द तयार होईल. तर तो शब्द बघायचा आहे. जसं की भ प्लस व प्लस न, भवन. ते वरती दिसतंय ना ती बिल्डिंग, त्याला बोलतात भवन. भ प्लस व प्लस न म्हणजे काय होते? भवन. न प्लस य प्लस न, नयन. नयन. म प्लस ग प्लस र काय बनतं? मगर. म ग आणि र ला जॉईन केल्यावर कोणता शब्द बनतो? मगर. नंतर आहे स ड क, सडक. त्याचे पिक्चर्स पण दिलेले आहेत. सडक म्हणजे रस्ता, नयन म्हणजे डोळे, भवन आणि मगर. खाली सेम टू सेम मगाशी सारखं. पढ़े और समझे. 3 अक्षरी शब्द. शहर. शहर. नहर. नहर. लहर. लहर. डगर. डगर. मगर, हे माझ्या याच्यात आलेलं नाहीये. मगर. मगर. नमन. नमन. महल. महल. चहल. चहल. पहल. पहल. बदल. बदल. भटक. भटक. सडक. सडक. नमक. पलक. महक आणि लास्ट आहे झलक. झलक आणि छलक. असे एकदम इझी इझी वर्ड आहेत. दो अक्षरों वाले शब्द, 3 अक्षरों वाले शब्द. समजलंय? घरी रीड करायचं, ट्राय करायचंय सगळ्यांनी. एकदम इझी आहे ते रीड करायला. फक्त जॉईन करायचे ते शब्द. आपण क ख ग ग जसं शिकलो तसंच ते
सगळे लेटर जॉईन करून एक शब्द बनतो. ते शब्द बनवायचे, रीड करायचे सगळे. समजलं सगळ्यांना? ठीक आहे, आता आपण सेकंड स्टँडर्डला काय बघूया. तुमचं कसं इंटरेस्टिंग होतं तसं आता सेकंड स्टँडर्डला काय आहे बघूया आपण. काय इंटरेस्टिंग शिकायचंय आज आपल्याला? अरे वा, काहीतरी पोएम दिसतीये हिंदी मध्ये. किती छान पोएम आहे बघा. फर्स्ट लेसन है, फर्स्ट कविता है ये. कविता का नाम है विनती. कविता का नाम क्या है? विनती. विनती म्हणजे काय? विनंती म्हणतो ना आपण. हा, माईक बंद करा, ऐकायचं फक्त. मग मी क्वेश्चन विचारणार आहे नंतर. विनती म्हणजे विनंती, म्हणजे रिक्वेस्ट. इंग्लिश मध्ये म्हणतो ना आपण रिक्वेस्ट करतो, प्लीज बोलतो, तसं विनती. विनती म्हणजे ते सगळेजण विनती करतायत गॉडला. सगळ्यांनी हात जोडलेत बघा. सारे बच्चों ने हाथ जोड़े हैं. सब बच्चे ईश्वर से कुछ मांग रहे हैं, कुछ प्रार्थना कर रहे हैं. तर मैं अभी ये कविता पढ़ूंगी, तो आप ध्यान दीजिए. हे प्रभु, हम बालकों को बुद्धि इतनी दीजिए सत्य के. हे प्रभु, हम बालकों को बुद्धि इतनी दीजिए सत्य के पथ पर चले. सत्य के पथ पर चले हम सदाचारी बने. सत्य के पथ पर चले हम सदाचारी बने. परहित हमारे कर्म हो, हम परोपकारी बने. परहित हमारे कर्म हो, हम परोपकारी बने. गुरुजनों का करे आदर, हम आज्ञाकारी बने. गुरुजनों का करे आदर, हम आज्ञाकारी बने. ज्ञानी बने बलवान हो, हम भारत माँ की शान हो. ज्ञानी बने बलवान हो, हम भारत माँ की शान हो. मातृभूमि की करे रक्षा, मातृभूमि की करे रक्षा, देश के प्रहरी बने. हे प्रभु, हम बालकों को ज्ञान इतना दीजिए. हे प्रभु, हम बालकों को ज्ञान इतना दीजिए. बघा कितने अच्छे बच्चे हैं. ईश्वर से क्या प्रार्थना कर रहे हैं कि हमें अच्छा ज्ञान दीजिए, हमें अच्छी बुद्धि दीजिए. तो क्या क्या मांग रहे हैं देखो बच्चे, ईश्वर से क्या क्या मांग रहे हैं. सगळे छोटे मुलं आहेत ते देवाला काय काय बोलतायत, काय मागतायत देवाकडे. तर काय म्हणतात ते मुलं, काय म्हणतायत बघा. हे प्रभु, हम बालकों को बुद्धि इतनी दीजिए. म्हणजे हे प्रभू म्हणजे देवाला म्हणतायत, हे देवा, आम्हाला छोट्या मुलांना, हम बालकों को बुद्धि इतनी दीजिए, इतकी बुद्धी द्या की काय करू आम्ही. सत्य के पथ पर चले. सत्य म्हणजे नेहमी खरं बोलू आम्ही. हमेशा सच बोलना चाहिए ना सबको, छोटे बच्चों को, सबको, बड़ों को सत्य बोलना चाहिए. तो सत्य के पथ पर चले म्हणजे नेहमी आम्ही खरं बोललो पाहिजे. हम सदाचारी बने, आणि सदाचारी बनलं पाहिजे आम्हाला. सदाचार म्हणजे चांगलं आचरण, गुड बिहेवियर. गुड बॉय, गुड गर्ल बनवा आम्हाला, असं म्हणतो ना आपण. तुम्ही चांगलं काम केल्यावर कसं तुम्हाला गुड बॉय, गुड गर्ल म्हणतात ना, व्हेरी गुड. तसं हम सदाचारी बने म्हणजे आम्ही नेहमी सदाचारी बनलं पाहिजे, म्हणजे की चांगलं बिहेव केलं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, अशी आम्हाला बुद्धी द्या. परहित हमारे कर्म हो. परहित म्हणजे काय, तर परहित म्हणजे दुसऱ्यांचं हित करायचं, दुसऱ्यांना हेल्प करायची, किंवा मग मदत करणे दुसऱ्याला. त्याला काय, दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं जर वाटतं ना, त्याला बोलतात परहित. तर परहित हमारे कर्म हो,
म्हणजे आमचं काम कशासाठी असलं पाहिजे, नेहमी दुसऱ्या लोकांच्या चांगल्यासाठी असलं पाहिजे आमचं, आम्ही जे काम करू ते. आणि हम परोपकारी बने. माईक बंद करा. आवाज येतोय ना सगळ्यांना? परहित हमारे कर्म हो हम परोपकारी बने. म्हणजे आम्हाला परोपकारी बनायचं असं तुम्ही बुद्धी द्या की आम्ही परोपकारी बनलं पाहिजे. म्हणजे नेहमी दुसऱ्यांवर उपकार करणारे किंवा काइंड म्हणतो ना आपण, दयाळू, तसे आम्हाला परोपकारी बनवा. गुरुजनो का करे आदर. म्हणजे गुरुजन म्हणजे कोण? जे सगळे मोठे असतात त्यांना बोलतात गुरुजन. जसे की आपले माँ बाप, हमारे शिक्षक और बडे हमारे दादा दादी जे सगळे असतात ना त्यांना म्हणतो गुरुजन. हिंदीमध्ये त्यांना काय म्हणतात? गुरुजन. म्हणजे मोठे. मम्मी पप्पा, आपले टीचर, आपले जे घरातले मोठे आहेत, आपल्यापेक्षा जे मोठे असतात त्यांना म्हणतात गुरुजन. गुरुजनो का करे आदर. म्हणजे गुरुजनांचं नेहमी आदर करावा अशी आम्हाला बुद्धी द्या. हम आज्ञाकारी बने. आम्ही नेहमी आज्ञाकारी बनलं पाहिजे. आज्ञाकारी म्हणजे काय? की मोठे जे सांगतील ते ऐकायचं, त्याला म्हणतात आज्ञाकारी. जे पण मोठे सांगतायत ते ऐकायचं, त्यांना त्रास द्यायचा नाही, त्याला म्हणायचं आज्ञाकारी. हम आज्ञाकारी बने. ज्ञानी बने बलवान हो. म्हणजे आम्हाला ज्ञानी बनवू आम्ही. ज्ञानी म्हणजे की कसं, बुद्धिमान, हुशार. आम्हाला हुशार बनायचे अशी बुद्धी द्या. म्हणजे शिकून आम्हाला मोठं व्हायचंय, ज्ञानी बनायचंय आम्हाला. आणि बलवान व्हायचंय. बलवान म्हणजे काय? शक्तिशाली, म्हणजे स्ट्रॉंग बनायचंय, स्ट्रॉंग फायटर. हम भारत माँ की शान हो. ज्ञानी बने बलवान हो, हम भारत माँ की शान हो. म्हणजे आम्ही बुद्धिमान असायला पाहिजे, बलवान असायला पाहिजे, शक्तिमान असायला पाहिजे. आणि आपली भारत माता आहे म्हणजे आपला देश आहे, त्याची शान असायला, शान बनायचंय आपल्याला. म्हणजे सगळ्यांनी म्हटलं पाहिजे की अरे वा, किती हुशार मुलगा आहे किंवा किती गुणी मुलगा आहे किंवा मुलगी आहे. तर हम भारत माँ की शान हो, म्हणजे आपल्याला आपल्या भारत देशाचा अभिमान व्हायचंय. मातृभूमी की करे रक्षा. आपली मातृभूमी म्हणजे आपला देश, भारत माता. आपली जी भारत माता आहे, आपण जिथे राहतो, आपला देश, मातृभूमी की करे रक्षा. त्याची रक्षा करायला पाहिजे. जसं की तुम्ही बघता ना, सैनिक लोक आपल्या देशाची रक्षा करतात, सीमेवरती लढतात आपल्यासाठी, है ना, फायटिंग करतात. तर त्याला म्हणायचं मातृभूमी की करे रक्षा, देश के प्रहरी बने. देश के प्रहरी. प्रहरी म्हणजे काय? पहरेदार. देशाचे पेहरेदार. पेहरेदार म्हणजे सैनिक. जसं की मराठीमध्ये म्हणतो सैनिक, हिंदीमध्ये म्हणतो सिपाही. तर देश के प्रहरी बने म्हणजे देशाचे प्रहरी बनायचे आम्हाला, मातृभूमीची रक्षा करायची अशी आम्हाला बुद्धी द्या. हे प्रभू हम बालको को ज्ञान इतना दीजिए. परत ते देवाकडे काय प्रार्थना करतायत? हे प्रभू, आम्हाला छोट्या मुलांना, हम बालको को, आम्हाला छोट्या मुलांना इतकं ज्ञान द्या की आम्ही हे सगळं वरती जे सांगितलंय ते सगळं आम्ही करू शकू, असं आम्हाला ज्ञान द्या, अशी आम्हाला बुद्धी द्या. असं सगळेजण मिळून गॉडला प्रार्थना करतायत. म्हणजे देवाला, ईश्वराला प्रार्थना करतायत सगळेजण. तर समजली पोएम? पोएम समजली का? खुशाल, समजली पोएम तुला? ओके. तर त्याच पोएम मध्ये जे शब्दार्थ आहे ते आपण बघूया. प्रभू मी सांगितलं तुम्हाला. प्रभू म्हणजे ईश्वर. सत्य म्हणजे सच्चाई, खरं बोलणे. त्याला काय बोलतात हिंदीमध्ये? सत्य. सत्य म्हणजे सच्चाई. सदाचारी. सदाचारी म्हणजे अच्छा आचरण, हमेशा अच्छा आचरण करने वाला, अच्छा आचरण, त्याला काय बोलायचं? सदाचारी. कर्म. कर्म मतलब काम. कर्म का मतलब क्या होता है? काम. गुरुजन मतलब शिक्षक.
शिक्षक पण होतो आणि मोठे पण होतं. गुरुजन मतलब शिक्षक. आज्ञाकारी, आज्ञा मानने वाला. आज्ञाकारी मतलब आज्ञा मानने वाला. रक्षा, रक्षा मतलब हिफाजत. देशाची रक्षा करायची, सांगितलं ना मी, सैनिक देशाची रक्षा करतात, तसं रक्षा म्हणजे हिफाजत. पथ, पथ म्हणजे रस्ता, मार्ग, रस्ता, त्याला काय म्हणतात? पथ. बुद्धि, बुद्धि मतलब ज्ञान, दिमाग, सोचने समझने की शक्ति. बुद्धि मतलब क्या होता है? ज्ञान, दिमाग, सोचने समझने की शक्ति. परहित, परहित क्या होता है? दूसरों का भला, दूसरों के भले के बारे में सोचना, मतलब परहित. परहित करायचं म्हणजे काय? दुसऱ्याचं चांगलं झालं पाहिजे असं म्हणतो ना आपण, तसं दूसरों का भला. परोपकार, परोपकार मतलब दूसरों पर उपकार करने वाला. परोपकार का मतलब क्या होता है? दूसरों पर उपकार करने वाला, नेहमी दुसऱ्याला हेल्प करणारा, मदत करणारा. बलवान, बलवान मतलब ताकदवर, शक्तिमान. मी सांगितलं ना तुम्हाला, शक्तिवान, बलवान म्हणजे ताकदवर. शान मतलब इज्जत, सम्मान. शान, शान मतलब इज्जत, सम्मान. मातृभूमि, अपना देश, अपना भारत देश, धरती माँ. मातृभूमि मतलब क्या होता है? अपना देश, हम जहाँ पे रहते हैं. उद्या माहितीच आहे सगळ्यांना, उद्या काय आहे? इंडिपेंडन्स डे आहे ना. हिंदीमध्ये काय म्हणतात? स्वतंत्रता दिन. बघा पोएम पण कशी आली आज आपल्याला. सगळी मुलं काय म्हणतात की मला मातृभूमीची रक्षा करायची आहे वगैरे. तर बघा आपल्या देशासाठीच बोलतायत ना लहान मुलं. सगळ्यांना माहितीच आहे उद्या 15 ऑगस्ट आहे, स्वतंत्रता दिवस. मातृभूमि, अपना देश, अपना भारत देश, धरती माँ. प्रहरी मतलब रक्षक, पहरेदार. प्रहरी मतलब रक्षक, पहरेदार. तर खाली काही प्रश्नोत्तर दिली आहे, अभ्यास. पहला प्रश्न क्या है? कौन विनती कर रहा है? विनती कोण करते पोएमध्ये? आपण आता कवितेमध्ये बघितलं की कोण विनती करत होतं. कुशाल सांग, कौन विनती कर रहा है? बच्चे, बच्चे, व्हेरी गुड. किससे विनती कर रहे हैं? प्रभु से. येस, व्हेरी गुड. ठीक आहे, माईक बंद कर. माईक बंद कर, मी सांगते तुम्हाला, कारण की वेळ कमी आहे ना, मग तुम्ही घरी होमवर्क करा. मी तुम्हाला समजून सांगते, तुम्ही घरी होमवर्क करू शकता. आणि फर्स्ट स्टँडर्डच्या मुलांना नाही मोठे मोठे आन्सर द्यायला येणार. कैसा रास्ता अपनाकर मनुष्य सदाचारी बन सकता है. आपण कवितेमध्ये तुम्ही बघा, म्हणजे मग तुम्हाला ती लाईन सापडेल. कैसा रास्ता अपनाकर मनुष्य सदाचारी बन सकता है. इथे दिलंय सत्य के पथ पर चले हम सदाचारी बने. आपण मगाशी पाहिलं ना, तर सत्य का रास्ता अपनाकर मनुष्य सदाचारी बन सकता है, असा आन्सर लिहायचंय तुम्हाला. सत्य का रास्ता अपनाकर मनुष्य सदाचारी बन सकता है. परोपकारी मनुष्य के कर्म किस प्रकार के होते हैं? तर परोपकारी मनुष्याचे कर्म कसे असतात ते विचारले त्यांनी. तर त्यांनी मगाशी आपण ती पाहिली ना पोएम, परहित हमारे कर्म हो हम परोपकारी बने. तर कसं असतं कर्म? परहित. परोपकारी मनुष्य के कर्म परहित में होते हैं. नंतर तीसरा प्रश्न है, किसकी आज्ञा मानकर हम आज्ञाकारी बन सकते हैं? मग अशा आपण त्या कवितेमध्ये पाहिलं, गुरुजनों का करे आदर हम आज्ञाकारी बने. तर किसकी आज्ञा मानकर? गुरुजनों की आज्ञा मानकर हम आज्ञाकारी बन सकते हैं, असं येणार त्याचं उत्तर. गुरुजनों की आज्ञा मानकर हम आज्ञाकारी बन सकते हैं. बच्चे अपने देश की रक्षा किस प्रकार करना चाहते हैं? मग अशी पाहिलं आपण त्यांना मातृभूमीची रक्षा करायची होती, मग ते काय म्हणले होते? मातृभूमी की करे रक्षा
देश के प्रहरी बने, प्रहरी बनायचं म्हणजे पहरेदार. मी सांगितलं ना मगाशी तुम्हाला, रक्षा करायची त्यांना देशाची, आणि प्रहरीला काय होतं, रक्षक, पेहरेदार, देशाचे रक्षक बनून त्यांना देशाची रक्षा. बच्चे अपने देश की रक्षा प्रहरी बनकर करना चाहते हैं, असं येईल त्याचं उत्तर. काय येईल? देश की बच्चे अपने देश की रक्षा प्रहरी बनकर करना चाहते हैं. बच्चे अपनी देश की शान बनाने के लिए ईश्वर से क्या प्रार्थना कर रहे हैं? देवाला काय प्रार्थना करतायत देशाची शान बनण्यासाठी? तर आपण मगाशी पाहिलं, ज्ञानी बने बलवान हो, हम भारत की शान हो. तर ईश्वराला काय प्रार्थना करताय? बच्चे अपने देश की शान बनाने के लिए ज्ञानी और बलवान बनना चाहते हैं. ईश्वर से प्रार्थना कर रहे हैं कि हम ज्ञानी बने, बलवान बने. कविता की पंक्तियां पूर्ण करें. तर सत्य के पथ पर नंतर काय येते ते तुम्हाला वाक्य लिहायचंय. पंक्ती कोणती येते? सत्य के पथ पर चले, हम सदाचारी बने, असं लिहायचंय तुम्हाला खाली. त्याच्यानंतर आहे परहित. परहित पासून नंतर परहित पासून स्टार्ट होणारी वाक्य बघा. परहित हमारे कर्म हो, हम परोपकारी बने. नंतर तिसरा आहे ज्ञानी बने बलवान हो, हम भारत की शान हो. ज्ञानी बने बलवान हो, हम भारत की शान हो. चौथा आहे, चौथी पंक्ती, मातृभूमी की. मातृभूमिकीच्या नंतर कोणतं येतंय ते बघायचंय आपल्याला. मातृभूमी की करे रक्षा, देश के प्रहरी बने. इथपर्यंत लिहायचंय तुम्हाला. त्या पंक्तिया कंप्लीट करायच्यात. समजलं? प्रश्नोत्तर समजली? प्रश्नोत्तर समजली का सगळ्यांना? ओके. आता नेक्स्ट आपल्याला बघायचंय नेक्स्ट पेज वरती वचन. वचन म्हणजे व्याकरण. पण आपण जसं हिंदीमध्ये कविता आणि पाठ बघतो तसंच हिंदी, मराठी, इंग्लिश सगळ्यामध्ये आपल्याला ग्रामर पण शिकायचं असतं. ग्रामर म्हणजेच व्याकरण. तर व्याकरण पण शिकायचं असतं आपल्याला. जसं आपण भाषा शिकतोय त्याच्यासोबत व्याकरण पण शिकायचं असतं. तर आज आपल्याला व्याकरणाचाच एक पार्ट शिकायचा आहे. उसका नाम है वचन. शब्द के जिस रूप से संख्या में एक या एक से अधिक होने की जानकारी होती है उसे वचन कहते हैं. म्हणजे वचन कशाला म्हणतात? एक वस्तू एक आहे की जास्त वस्तू आहेत. तर एक वस्तू असेल तर त्याला काय म्हणतात? एक वचन. समज एक बुक आहे, एक पुस्तक, तर त्याला काय म्हणतात? एक वचन. आणि जास्त पुस्तके असतील तर पुस्तके असं लिहिलेलं असेल तर काय असतं ते? अनेक वचन. वस्तू एक असेल तर एक वचन, आणि जास्त वस्तू असतील तर त्याला काय म्हणायचं हिंदीमध्ये? बहुवचन. एक वचन, बहुवचन. खाली दिले बघा, एक वस्तू की जानकारी देने वाला शब्द एक वचन कहलाते हैं. म्हणजे किती वस्तू एक आहे असं आपल्याला समजतं, त्याला म्हणतात एक वचन. आणि एक से अधिक वस्तुओं की जानकारी देने वाले शब्द बहुवचन कहलाते हैं. म्हणजे एक पेक्षा जास्त वस्तू आहेत असं आपल्या लक्षात येतं, तर त्याला काय म्हणायचं? बहुवचन. जसं की समोर मी म्हटलं की एक मुलगी आहे, एक मुलगी उभी आहे, तर ते काय होईल? मुलगी काय होणार? एक वचन. आणि तिथे काही मुली उभ्या आहेत असं जर मी मुली म्हटलं तर काय होणार? बहुवचन. ठीक आहे. तर हिंदीमध्ये घ्यायचं झालं तर आपण कसं म्हणतो? लडकी, एक लडकी.
एक लडकी खडी है असं म्हणतो ना, म्हणजे लडकी एकच आहे म्हणजे काय होतं ते एक वचन. आणि वहां पे लडकिया खडी है, लडकिया काय आहे जास्त मुली आहेत म्हणजे लडकिया म्हणजे जास्त आहेत असं लक्षात येतं आपल्याला. लडकिया खडी है म्हटलं की एक पेक्षा जास्त मुली उभे आहेत, तर त्याला काय म्हणायचं बहुवचन. लडकिया काय झालं बहुवचन. लडकी एक वचन, लडकिया बहुवचन. जसं की बालक तिथे दिलंय बालक एक वचन, बालको अनेक वचन बहुवचन. बालक बालको. गुरु गुरु एक गुरु असेल एक टीचर असेल तर एक वचन. आणि गुरुजन गुरुजन म्हणजे जास्त आहेत एक पेक्षा जास्त आहेत म्हणून गुरुजन. गुरु गुरुजनो. तो खाली दिलंय दिए गए शब्दों की सहायता से एक वचन शब्द बहुवचन में बदले. तुम्हाला एक वचनी शब्द दिले आणि तुम्हाला त्याचं बहुवचन मध्ये चेंज करायचंय. त्याच्या पुढे डॅश करून जे पुढे स्पेस दिली त्याच्यामध्ये त्याचं बहुवचन लिहायचंय. तर फर्स्ट आहे शब्द सब्जी. सब्जीला काय होईल, सब्जीचं बहुवचन काय होईल, सब्जीचं बहुवचन काय होईल सब्जिया. सब्जीचं बहुवचन होईल सब्जिया. तोता वरती दिलेत ना ते सगळे बहुवचन दिलेत, त्यातून तुम्हाला शोधायचेत आणि लिहायचेत त्याच्यामध्ये. सब्जी सब्जिया, तोता तोते, ताला ताले, घोडा घोडे. एक घोडा असतो बहुवचन काय मध्ये काय असतं घोडे. लडकी आता सांगितलं होतं मी तुम्हाला लडकी लडकिया. पुस्तक पुस्तके एक पुस्तक असतं, जास्त काय असतात पुस्तके. घडी घडिया एक घडी असते म्हणजे एक घडी, जास्त असतील तर घडिया. बकरी बकरिया एक असेल तर बकरी, जास्त बकरी उभे असतील तर काय म्हणायचं बकरिया. बकरी बकरिया. ठीक आहे, एक वचन अनेक वचन समजलं. कोण सांगेल मला पुस्तकचं अनेक वचन काय, पुस्तकचं अनेक वचन काय होईल कोण सांगेल. आयशा सांग. पुस्तकचं अनेक वचन काय होईल बहुवचन. पुस्तके पुस्तके. व्हेरी गुड. लडकीचं लडकिया अरे वा व्हेरी नाईस. नंतर आहे तोताचं काय होईल कोण सांगेल. तोता कुशाल सांग. तोतिया नाही तोते होईल. तोते तोता तोते. हा तालाचं काय होईल ताला. ताले ताले. घोडा घोडे घोडे. समजलं. एक वचन म्हणजे एक असेल तर आणि जास्त असतील तर त्याला म्हणायचं बहुवचन. एक घोडा जास्त घोडे, तर घोडे काय झालं बहुवचन. तर सगळ्यांनी होमवर्क पण कंप्लीट करायचं आहे. त्याच्यासोबतच मी थोडा थोडा होमवर्क पण देणार आहे. आता आपण सगळा होमवर्क कव्हर केलेला आहे, तर घरी पण ट्राय करायचंय सगळ्यांनी. आपल्याला रीड करता येतंय का 2 अक्षरवाले शब्द, 3 अक्षरवाले, आणि आपण जी कविता शिकलोय ती पण वाचायची आहे कविता. आणि काय प्रॉब्लेम आला तर नेक्स्ट क्लासमध्ये विचारायचं पण आहे की मला हे नव्हतं समजलं वगैरे, असं काय असेल तर विचारायचंय. ठीक आहे, समजलं का सगळ्यांना. आजचा होमवर्क जास्त होता,
चॅप्टर पण मोठा होता ना, कवितेवरचे प्रश्नोत्तर मोठी होते. तर ती एका वाक्यातली प्रश्नोत्तरं पण लिहायची आहेत. एकवचन बहुवचन ट्राय करायचंय घरी. ठीक आहे, आता आपण थांबूया इथेच. बाय बाय एव्हरीवन. Bye bye teacher. Bye teacher. Bye bye teacher. Bye बाय bye teacher. बाय Bye एव्हरीवन. teacher. बाय Bye teacher. Bye bye teacher. बाय बाय Bye bye. बाय Bye teacher. बाय. Bye bye teacher.